पालघर जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा भ्रष्टाचार हा पीडब्ल्यूडी मध्ये झाला असून जवळपास 1000 कोटींपेक्षा जास्त रक्कम ह्या ठेकेदारांनी आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी लाटल्या आहेत. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये अधिकारी, ठेकेदार आणि भ्रष्ट राजकारणी यांची एक आठेरा टोळी. अधिकारी, ठेकेदार आणि राजकारणी यांना आठेरा असं बोलतात. ही जी आठेरा टोळी आहे यांनी प्रचंड धुमाकूळ घातलेला आहे आणि आता हा धुमाकूळ उघडकीस येण्याची शक्यता आहे. मात्र हा भ्रष्टाचार या नव्या सरकारचाच उघडकीस येतो की त्याच्या आधीच्याही कालावधीमध्ये झालेला हजारो कोटींचा भ्रष्टाचार जो आहे तोही उघडकीस येतो, यावर आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. ते लवकरच म्हणजे हा 31 मार्च संपल्यानंतर भारतीय जनता पार्टी अशोक चव्हाण यांना लक्ष करतील आणि अशोक चव्हाण यांनी या 1.5 वर्षात जो काही कारभार केला त्याच्यावर ताशेरे ओढले जातील आणि त्याच्यानंतर जव्हार पीडब्ल्यूडीच्या फायली उघडल्या जातील. जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये जेवढी काही बिलं आतापर्यंत निघाली ह्या 1.5 वर्षामध्ये, त्या 1.5 वर्षातील प्रत्येक बिलांचा कागद हा खोटा आहे. निघालेली बिलं ही बोगस आहे आणि सर्वांवर कडी म्हणजे या 31 मार्चला ही जी बोगस बिलं काढण्याचा घाट घातला गेलेला आहे, जी बोगस बिलांची लयलूट सुरू आहे, मंत्रालयातून निधी आणून म्हणजे मंत्रालयातील काही अधिकारी म्हणजे खरं तर अजित पवार यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. त्यांच्या नाकाखाली काम करणारे जे अधिकारी आहेत ते सरळ सरळ 5% घेऊन निधी देतात आणि हा निधी बोगस बिलांच्या नावाने ठेकेदारांच्या आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये जातो. आता जी माहिती मिळते जे भारतीय जनता पार्टी जो काही बॉम्बस्फोट करणार आहे तो बॉम्बस्फोट ह्या 31 मार्च नंतर होईल आणि त्याची तयारी त्यांनी आतापासून सुरू केलेली आहे. जव्हार पीडब्ल्यूडीचे सकपाळ नावाचे जे कोणी अधिकारी आहेत हे 15% पासून 30% पैसे घ्यायला सुरुवात करून बोगस बिल काढतील अशी एक शक्यता निर्माण झाली. कारण त्यांनी प्रत्येक डेप्युटी इंजिनियरला टार्गेट दिलेलं आहे. तुमच्या भागामध्ये जी काही कामं झालेली आहेत ती सगळी कामं जी बिलं जर तुम्हाला काढायची असतील तर ठेकेदारांकडे 15% पासून 30% म्हणजे ज्याचं काम खरोखर झालेलं आहे, थोडंफार खराब आहे त्यांच्याकडनं 15% आणि 100% बोगस आहे त्याच्यामध्ये 30%. आणि त्याच्यामध्ये डेप्युटी इंजिनियर किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर अडकणार नाही अशा पद्धतीने व्यूहरचना केलेली आहे. कारण ही सगळी बिलं हे बदलून गेलेले जे अधिकारी आहेत, डेप्युटी इंजिनियर असतील, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, त्यांच्या सह्याने काढली जाणार आहेत. त्यांच्या सह्या करायला, त्यांच्या सह्या घ्यायला सुरुवात झालेली आहे. हे अधिकारी ही इथनं गेल्यानंतर म्हणजे बदली झाल्यानंतर ही एवढे निर्लज्ज आणि पैशाचे हव्याशी आहेत की ते अजूनही बिलांवर सह्या करतायत. म्हणजे कुठलंही बिल रेकॉर्ड करायचं म्हणजे खरं तर ठेकेदारच ही बिलं रेकॉर्ड करतात, जेही कुठलाही रेकॉर्ड करत नाही, ते फक्त पैसे घ्यायचं काम करतात. कुठलंही बिल खाजगी संस्थांकडून रेकॉर्ड करून घ्यायचं आणि त्याच्यावर ह्या अधिकाऱ्यांच्या बदलून गेलेल्या किंवा निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सह्या घ्यायच्या आणि ती बिलं जव्हारमध्ये नेऊन काढायची असा एक प्रकार गेल्या 8-15 दिवसामध्ये सुरू झालेला आहे. 31 डिसेंबर पर्यंत अगदी करोडो रुपयांची बिलं ही जव्हार पीडब्ल्यू मधून काढली जातील याची कुणकुण लागल्यानंतर भाजपाने आता कागदपत्र जमा करायला सुरुवात केली आहे आणि याच्यामध्ये अशोक चव्हाणांचा सहज बळी जाईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण जव्हार पीडब्ल्यूचा भ्रष्टाचार हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. म्हणजे 2020 पासून 2021 पर्यंत जर जव्हार पीडब्ल्यू मध्ये निघालेली बिलांची जर माहिती घेतली म्हणजे आमच्याकडे माहिती अधिकारात आम्ही घेतलेली माहिती आहे त्यानुसार जवळपास 1000 कोटींपेक्षा जास्त खोटी बिलं ही एकट्या जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये निघालेली आहे. छगन भुजबळांच्या काळामध्ये अगदी कहर झाला होता. 2010 पासून खोटी बिलं काढायला सुरुवात झाली होती. चंद्रकांत पाटील जेव्हा बांधकाम मंत्री झाले त्यानंतर तर अक्षरशः कहर केला. म्हणजे ठेकेदारांनी चंद्रकांत पाटलांना अक्षरशः खिचात घातलं होतं आणि त्याच्यानंतर ही भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट राजकारणी आणि हे लुटारू ठेकेदार एकत्र आले आणि त्यांनी अक्षरशः पालघर जिल्हा लुटला. हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे कशा पद्धतीने बिलं काढली गेली, कशा पद्धतीने बोगस बिलं तयार केली गेली आणि त्याच्यानंतर चंद्रकांत पाटलांचा कसा त्याच्यामध्ये सहभाग होता हे सगळं माहिती आहे. मात्र भारतीय जनता पार्टीच्या विरोधात बोलायची हिंमत एकाही विरोधी पक्षाच्या आमदारामध्ये नव्हती. आता ते सत्ताधारी आहे. म्हणजे आता भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने तुटून पडले
शिवसेनेच्या सरकारवर, या तिन्ही महाआघाडीच्या सरकारवर. त्याच्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांचा कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचारावर बोलायला तयार नाही. म्हणजे गेल्या 5 वर्षामध्ये यांनी भ्रष्टाचाराचा कहर केला होता, पण याच्यापैकी कोणाचीही हिंमत नाही. त्याला कारण असं की हमाम में सब नंगे, आम्हीही चोर आहोत, तुम्हीही चोर आहात, मग आपण मिळून खाऊ, अशी भूमिका साधारणतः काँग्रेस राष्ट्रवादीची असते. शिवसेना काहीशी भाजपाला वचकून असते, घाबरून असते. ज्या पद्धतीने त्या शिवसेना ट्रोल होते, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी थोडं गांभीर्याने घ्यायला हवं की राजरोसपणे मुख्यमंत्र्यांवर शिंतोडे उडवले जातात आणि त्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं जात नाही. त्याच्यामुळं रोज एक भ्रष्टाचार जो उघडकीस येतोय की ज्या पद्धतीने बदलांचं रॅकेट असेल, पोलीस खात्यातील भ्रष्टाचार असेल, तो उघडकीस आल्यानंतर पश्चिम बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर हे सरकार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. आणि त्यामध्ये पहिला जो भ्रष्टाचार निघेल तो असेल पीडब्ल्यूडीचा. कारण 31 मार्चला जे काही प्रकार आता सुरू केलेले आहेत, हे सगळे प्रकार भारतीय जनता पार्टीच्या हातामध्ये. खरं तर भारतीय जनता पार्टी हा काही धुतळ्यात आणणारा पक्ष नाहीये. चंद्रकांत पाटलांनी जो काही गोंधळ घातला, जो काही घोळ केला, त्यांनी ठेकेदार ज्या पद्धतीने पोचले, ते सगळं जर बघितलं तर भुजबळानंतर चंद्रकांत पाटलांचा नंबर हा जेलमध्ये जाण्यासाठी पहिला लागला असता. मात्र कुणीही त्यांच्या भ्रष्टाचारावर बोललं नाही. आणि त्यावेळेस एक पत्रव्यवहार केला होता मुख्यमंत्र्यांशी की तुम्हाला जर भ्रष्टाचार शोधायचा असेल तर फक्त जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये एसआयटी बसवा, एक विशेष तपास पथक नेमा आणि जव्हार पीडब्ल्यूडी कागदपत्र तपासा. सगळे ठेकेदार, सगळे अधिकारी आणि राजकारण्यांसह चंद्रकांत पाटील हे जेलमध्ये बसतील. मात्र ती कोणीही हिंमत दाखवली नाही. त्यांचा सगळा भ्रष्टाचार हा दडपून गेला. मात्र चोर मचाये शोर त्या पद्धतीने आता भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत, आमदार आहेत, विरोधी पक्षनेते आहेत, हे आता या पीडब्ल्यूडीच्या भ्रष्टाचारावर आग पाखड करतील. सगळी कागदपत्र जमा केलेली आहेत आणि 31 डिसेंबरला जो काही घोळ होणार आहे आणि त्याचं खापर जे आहे ते सगळं अशोक चव्हाणांवर फुटणार आहे. अशोक चव्हाण हे पीडब्ल्यूडीचे मिनिस्टर आहेत. खरं तर ते आता पीडब्ल्यूडी मध्ये असतानाही ताक फुंकून पितात. कारण मागचा आदर्श घोटाळा हा त्यांच्या मनगुटीवर बसला होता. त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं होतं. त्याच्यामुळे आता ते कुठल्याही कागदपत्रांना हात लावायला तयार नाही, अगदी कुठल्याही भ्रष्टाचारामध्ये मापून घ्यायला तयार नाही. मात्र त्यांच्या नाकावर टिचून जे काही महाराष्ट्रभर चाललेलं आहे त्याचं एक हिमनगाचं टोक तुम्हाला जव्हारमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे जव्हारमध्ये कामं 28% बिलो, 30% बिलो, 25% बिलोनी घेतली जातात. म्हणजे आपल्याला जर 100 कोटीचं काम घ्यायचं असेल तर ते 30% बिलोनी, म्हणजे 70 लाखामध्ये ते काम केलं जातं. 1 कोटीचं काम 70 लाखामध्ये ठेकेदार घेतात. आता ह्या ठेकेदारांना परवडतं कसं? म्हणजे अनेक वेळा अनेकांनी हे प्रश्न विचारले आहेत. मात्र ठेकेदारांच्या खिच्यामध्ये सर्व पक्षाचे आमदार आहेत, सर्व पक्षाचे मंत्री आहेत. कुठलाही प्रश्न, अगदी पुराव्यासह दिलेले प्रश्न हे विधानसभेमधून गायब होतात, विधानसभेच्या पटलावर कधीही येत नाही आणि कुठलाही आमदार या विषयावर बोलायला तयार नाही. त्याचं कारण असं की हमाम में सब नंगे. मात्र आता भारतीय जनता पार्टी ही आक्रमक आहे. अगदीच भ्रष्टाचार खोदून खोदून काढला जातोय. इथे तर सगळं खुल्लम खुल्ला आहे, राजरूस लूट आहे. आता जी बोगस बिलं पीडब्ल्यूडीच्या टेबलवर आहेत, जे डेप्युटी इंजिनियर 15% पासून तर 30% पैसे जमा करतायत. आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा सांगितलं गेलं की सकपाळ नावाचे जे अधिकारी त्यांनी सांगितलं की प्रत्येक कामाचे 10% जमा करा. डेप्युटी इंजिनियरनी 15% जमा करायला सुरुवात केली. अगदीच 30% हा रेट पोहोचला. आणि मागचे जे डेप्युटी इंजिनियर होते, मागचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, ते बिलांवर सहाय्य करतायत. म्हणजे हे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वाचतील, हे डेप्युटी इंजिनियर वाचतील. शासनाच्या तिजोरीवर मात्र दरोडा पडेल आणि सगळ्याच्या सगळ्या खापर हे अशोक चव्हाणांवर फुटेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. म्हणजे सगळ्या जनतेला आव्हान आहे पालघर जिल्ह्यातील की पालघर जिल्ह्याचा विकास हा का फुटला गेला. त्याचं कारण असं की जे ठेकेदारांचा विकास हा वाऱ्याच्या वेगाने झाला. म्हणजे अगदी 400-500च्या स्पीडने यांचा विकास सुरू आहे आणि त्याचबरोबर एकही रस्ता होत नाही, एकही साखळ होत नाही, एकही बंधारा होत नाही. फक्त कागदोपत्री हा विकास होतो. म्हणजे मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड या 3 तालुक्यातील मध्ये तर अक्षरशः लुटमार केली आहे. या वर्षी म्हणजे गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही बघितलं तर वाडा तालुक्यामध्येही हे सगळं भ्रष्टाचाराचं लोण अगदी मुरून गेलंय, मोठ्या प्रमाणावर पोहोचलंय. आणि भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर वाढला असेल तर खेडोपाडी वाढत, खेडोपाडी वाढलाय.
म्हणजे वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे जे 4 तालुके आहेत, या 4 तालुक्यांची तपासणी करा. म्हणजे पालघर जिल्हा, पूर्ण पालघर जिल्ह्याची तपासणी केली तर खूप मोठा भ्रष्टाचार बाहेर येईल. पण सध्या एक लिटमस टेस्ट म्हणून जरी हे जव्हार पीडब्ल्यूची चौकशी केली तर लक्षात येईल की इथे किमान 10 वर्षामध्ये 1000 कोटींचा भ्रष्टाचार झालेला आहे. आणि हा 1000 कोटींच्या भ्रष्टाचारामधून चंद्रकांत पाटील हे सही सलामत सुटलेले आहेत. अशोक चव्हाण मात्र सुटणार नाही. कारण अशोक चव्हाण यांच्या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने कामं झाली ती जर सगळी बघितली आणि ह्या 31 मार्चला जी बिलं निघतील त्याचं जर सगळ्यांचं अगदी अवलोकन केलं तर आपल्या लक्षात येईल की मोठ्या प्रमाणावर लुटमार ही जव्हार पीडब्ल्यूडी आणि पालघर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये ही सुरू आहे. म्हणजे आम्ही ठक्कर बाप्पा योजनेचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यावेळेस आम्ही आरोप केला होता की 100 कोटींचा भ्रष्टाचार आहे. त्यावेळेस मंत्र्यांनी सांगितलं होतं की 100 कोटींची कामच झाली नाही. जेव्हा IITने चौकशी केली त्यावेळेस तो भ्रष्टाचार 180 कोटीचा निघाला. आज मी ठामपणे सांगतोय की आम्ही 1000 कोटींचा भ्रष्टाचार सांगतोय, मात्र 1000 कोटींपेक्षा जास्त रकमेचा भ्रष्टाचार हा 2010 ते 2021च्या दरम्यान झालेला आहे. आणि आता ह्या 1.5 वर्षामध्ये जे चाललेला जो प्रकार आहे तो जर बघितला तर हे सगळे ठेकेदार अशोक चव्हाण यांना जेलमध्ये घेऊन बसतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे भाजपवाले आता ज्या पद्धतीने सगळं हे प्रकरण काढतायत बाहेर, 31 मार्च नंतर किंबहुना बंगालच्या निवडणुका झाल्यानंतर जे प्रकरण बाहेर येईल ते तर सगळं बघितलं तर अशोक चव्हाण हे छगन भुजबळांच्या मागोमाग तुरुंगात जातील का अशी शंका उपस्थित केली जाते. छगन भुजबळांनी मोठ्या प्रमाणावर राजूर भ्रष्टाचार केला, ते फक्त अडकले ते महाराष्ट्र सदन, दिल्लीचं जे महाराष्ट्र भवन बांधलं त्याच्यामध्ये ते अडकले होते. त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर यांनी गडबड घोटाळे करून किंवा त्याच्यावर आगतांडव करून तो भ्रष्टाचार बाहेर काढला. त्याच्यानंतर काय निष्पन्न झालं तो भाग वेगळा आहे. मात्र छगन भुजबळांना जेलमध्ये बसावं लागलं. तशाच पद्धतीने अशोक चव्हाण यांना फक्त जव्हार पीडब्ल्यूडी जेलमध्ये बसवेल अशी परिस्थिती आहे. खरं तर ह्या सगळ्या बिलो घेणाऱ्या ठेकेदारांची चौकशी केली पाहिजे. त्याला काम घेणं कसं परवडतं, ते काम करणं कसं परवडतं हे बघितलं पाहिजे. कामाची क्वालिटी तपासली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे की बोगस बिल काम न करता, म्हणजे जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये जो काही प्रकार झालाय, पीडब्ल्यूडीने केलेल्या कामांवर जिल्हा परिषदेने बिलं काढले, जिल्हा परिषदेच्या कामांवर पीडब्ल्यूडीने बिलं काढलेत, जिथे रस्तेच नाहीत, जिथे गावं अस्तित्वात नाहीत तिथे बिलं काढली गेले. आणि या सगळ्याची चौकशी जर अशोक चव्हाणांनी 31 मार्चच्या आत केली नाही तर अशोक चव्हाण यांच्या गळ्याला फास बसेल. त्यांचं काय व्हायचं ते होऊ दे. पण माझी एक सगळ्या जनतेला आव्हान आहे पालघर जिल्ह्यात की तुमच्या भागामध्ये नेमकं कुठलं काम झालंय, पीडब्ल्यूडी असेल, जिल्हा परिषद असेल, त्यांनी कुठली विकास कामं केली याची माहितीच्या अधिकारामध्ये सगळ्यांनी माहिती मागवा. 31 मार्च जाऊ द्या, 31 मार्च नंतर जी काही कामं झाली आहेत त्यांची आकडेवारी मागा आणि त्या रस्त्यावर उभे राहून त्याची व्हिडिओ प्रसारित करा. ते व्हिडिओ सगळ्या चॅनलला पाठवा, तुमच्या फेसबुक अकाउंटला असं सोशल मीडियावर टाका आणि त्याच्यावर आवाज उठवा. कारण आपण बोलत नाहीये. जो कोणी बोलायला जातो त्याला दाबलं जातं, धमकवलं जातं, त्याला लाच घेऊन पकडलं जातं, त्याला मोठ्या प्रमाणात रकमा दिली जातात. कारण ठेकेदारांकडे प्रचंड पैसा आहे. ज्याची लायकी 10,000ची आहे त्याला 10-10 लाख रुपये दिले जातात. आणि माझी एक विनंती आहे पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना की ज्यांनी जव्हार पीडब्ल्यू मधला पैसा खाल्लाय, जिथे भ्रष्टाचार केलाय, त्याच्यातला एकही ठेकेदार आणि एकही अधिकारी सुखी नाहीये. ते फक्त छत्तीवर हात ठेवून सांगा तुम्ही करोड रुपये खाल्ले, मुद्दा तुमच्याकडे किती पैसा हा आहे नाही, मुद्दा आहे की तुम्ही सुखी आहात का. एकही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर माझ्या पाहण्यामध्ये तो सुखी आहे असं नाहीये. एकही डेप्युटी इंजिनियर, एकही ज्युनियर इंजिनियर किंवा एकही ठेकेदार हा सुखी नाहीये. पैसा प्रचंड आहे, कारण हा पैसा सगळा गोरगरिबांच्या विकासाचा तुम्ही खाल्ला होता आणि त्यामुळे तुम्ही सुखी नाही आहे. आणि नागरिकांनाही आता विनंती आहे की ह्या सगळ्या माहित्या मागवा आणि त्याच्यावर तुम्ही आवाज उठवा. नाहीतर ठेकेदार हे प्रचंड मोठे होते, राजकारणी आणि अधिकारी हेही संपत्तीत लोळतील, तोच पैसा निवडणुकांना वापरून आपल्याला विकत घेतील आणि पुन्हा एकदा ते निवडून येऊन हाच प्रकार सुरू करतील. त्याच्या आधी आता 31 मार्च झाल्यानंतर आपण सगळ्यांनी माहितीचे अधिकार टाकूया, माहिती अधिकारांमध्ये माहिती मागूया आणि जर रस्ते झाले नसतील तर त्याच्या विरोधात, म्हणजे रस्तेच नाही सगळ्या विकासाच्या योजना त्याच्या विरोधात आपण बंड करूया, आपण त्याच्या विरोधात आवाज उठवूया. आणि तसं जर केलं नाही तर आज स्वातंत्र्याची 73 वर्ष पूर्ण होतानाही आमच्याकडे पाण्याच्या योजना नाही त्या खाल्ल्या, जलस्वराज्य योजनेची
IIT मार्फत चौकशी होऊन करोड रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर आला, मात्र कुणावरही कारवाई नाही. ठक्कर बापाचा करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला, त्याच्यावर कारवाई नाही. कुठल्याच गोष्टीवर कारवाई होत नाही. याचं कारण जे काही राजकारणी म्हणजे 1-2% जर राजकारणी सोडले तर 98% राजकारणी या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये सामील आहे. म्हणजे आता जव्हार मोखाड्यामध्ये जो निधी आणला गेला तो करोड रुपयांचा निधी आणला गेला. अगदी इस्टिमेट रेटला कामं घेतली गेली आणि इस्टिमेट रेटला कामं घेऊनही खरं तर वाटप केलं. चोरांची टोळी जशी लुटमार करते, लुटलेला पैसा वाटून घेते, तसं याने इस्टिमेटच्या रेटनी कामं घेतली आणि ती कामं न करता त्याची बिलं काढली गेली. त्या प्रोसेसमध्ये ही सगळी मंडळी आहेत आणि हे सगळं जर रोखायचं असेल तर आपल्याला आता आवाज उठवावा लागेल. माझी एक विनंती आहे अशोक चव्हाणांना की छगन भुजबळांनी जे पाप केलं त्या पापाचं प्रायश्चित्त त्यांना घ्यावं लागेल. चंद्रकांत पाटील हे वाचले, कारण या तिन्ही पक्षांमध्ये त्यांचा भ्रष्टाचार काढण्याची किंबहुना भाजपाच्या कुठल्याही मंत्र्याचा भ्रष्टाचार काढण्याची हिंमत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या मंत्र्यांमध्ये नाही. त्याच्यामुळं चंद्रकांत पाटील वाचले, मात्र अशोक चव्हाण हे वाचणार नाही. ज्या पद्धतीने सगळं पीडब्ल्यूडी मध्ये सुरू आहे आणि ते विशेषतः जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये, म्हणजे माझा दावा आहे जव्हार पीडब्ल्यूडी मधल्या प्रत्येक बिलाचा कागद हा खोटा आहे. इथे खऱ्याला वाव नाहीये. ज्यांनी कामं केली त्यांना कुणालाही बिलं मिळत नाही. त्यांची वर्षानुवर्ष बिलं अटकून ठेवली जातात. ज्यांनी कामं केले ते टक्केवारी देत नाही, त्यांना टक्केवारी देणं परवडत नाही आणि म्हणून त्यांची बिलं निघत नाहीत. आणि ज्यांनी कामं केलेली नाहीत त्यांची कागदपत्र सगळी खोटी आहेत, त्यांची बिलं मात्र राजरोज निघतात. कारण 15% पासून 30% देण्याची त्यांची पात्रता आहे. आज जव्हार पीडब्ल्यू मध्ये जो राजरोज भ्रष्टाचार सुरू झालेला आहे त्याच्या विरुद्ध आता सगळ्यांनी आवाज उठवणं गरजेचं आहे. कारण पालघर जिल्ह्याचा जर विकास व्हायचा असेल तर हा भ्रष्टाचार आपल्याला रोखावा लागेल. आणि माझं एक मागणी अशोक चव्हाणांकडेच की तुम्हाला खरोखर जर भाजपला रोखायचं असेल, भाजप तुमच्यावर जो वार करणार आहे तो परतवायचा असेल तर 2014 ते 2019 या दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये झालेल्या एकूणच भ्रष्टाचाराची, तिथल्या एकूणच बिलांची, बोगस बिलांची, तिथल्या कागदपत्रांची चौकशी करण्याचे आदेश द्या. त्यांची तोंड आपोआप बंद होतील आणि तुमच्या कारकिर्दीमध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये जो काही प्रकार चालू आहे, म्हणजे मंत्रालयामध्ये 5% 10% घेऊन निधी आणला जातो आणि परस्पर त्याची बिलं काढली जातात. जे काही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर बसवले जातात ते ठेकेदार सांगतील ते बसवले. म्हणजे हा सकपाळ नावाचा कोणतरी अधिकारी आहे, त्या अधिकाऱ्याला ठेकेदारांनी बसवलंय. ठेकेदारांनी मंत्रालयामध्ये सेटिंग करून अगदी अशोक चव्हाणांच्या नाका खालून या अधिकाऱ्याला तिथे आणून बसवलंय आणि गेली 1.5 वर्ष हा फक्त बोगस बिलांवरच सह्या करतोय. आणि म्हणून अशोक चव्हाणांनी गेल्या 1.5 वर्षात काय चाललंय याची चौकशी करावी अशी आम्ही विनंती करतो.